पहिल्या सामन्याला सुरुवात होत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती स्वीकारत असताना गोलंदाज नंदू पाडेल. पहिलं षटक गोलंदाजी मार्गवरती तर सामोरे जाईल पहिल्या चेंडूला सुरुवात करत असताना डावाची मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आग्री एव्हेंजर संघाचा पंकज गोंडले. सलामवीर जोडीच्या स्वरूपामध्ये जिटू पाटील असतील नॉन स्ट्राईक एंडकडे पहिला चेंडू घेऊन जात असताना नंदू पाटील आपल्या षटकाची सुरुवात इथे करत असताना या सामन्याला सुरुवात इथे होत असताना या स्पर्धेला इथे सुरुवात होत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती प्रहार. चेंडू आउट आउट ऑफ द पार्क. 4 धाबांसाठी दर्जेदार चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकारनिशी स्वागत गोलंदाजाचं केलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा अर्जित केल्या. धाव फलकाला सुरुवात. धाव फलकाचा श्री गणेशा 4 धावेनिशी झाला. षटकातील पुढचा बॉल आणि इथे मात्र ऑन साइडला प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाही. परतावा लागते फलंदाज पंकजला. महत्वाचा हादरा लागला गेलाय टीम आग्री एव्हेंजर्स संघाला. फलंदाज पंकजच्या खेळीचं अंत इथे पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती 4 तदनंतर त्या दुसऱ्या चेंडूवरती मात्र नंदू पाटीलच्या माध्यमातून चांगला विचार पाहायला भेटला आणि दरम्यान ऑन साइडला मोठा फटका खेळत असताना फलंदाज पंकज गोंडले झेलचितच्या स्वरूपात बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवला गेलाय सुनील मुकादम. सुनील मुकादमला पाठवले गेले क्रमांक 3 वरती. या खेळाडूची भूमिका अतिशय महत्वाची असेल या सामन्यामध्ये. पहिला सामना आहे. दोन्ही संघ पहिल्या विजयाकरिता वाटचाल करत असताना आणि या पहिल्या सामन्यामध्ये तब्बल चांगली सुरुवात दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चेंडू नावावरती राहिला होता टीम आग्री एव्हेंजर संघाच्या, तर दुसरा चेंडू मात्र पाहायला मिळतोय टीम आरोही 11 संघाच्या माध्यमातून. सुरेख कामगिरी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज नंदू पाटील पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च केल्या. तदनंतर महत्वाच्या फलंदाजाला मात्र बाद केले गेले. तिसरा चेंडू आपल्या षटकातील इथे मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. ऑन साइडला केला गेलाय. राजला तैनात केले गेले. एक धाव कंप्लीट केली वेगानिशी. धावफलक जाऊन पोहोचले 5 वरती. स्वतःचा वैयक्तिक अकाउंट इथे ओपन केलाय सुनीलनं 1 धावेनिशी. जितू पाटील ऑन स्ट्राईक. वैयक्तिक अकाउंट ओपन करायचंय. पॉवर प्लेचं षटक आहे. चांगल्या धावांचं योगदान आपल्या टीमला द्यायचं आहे आणि तोच प्रयत्न सातत्याने करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 धावा एका फलंदाजाच्या मोबदल्यात. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे गोलंदाजी मार्गवरती. नंदू पाटीलचा पुढचा चेंडू अतिशय सुरेख पाहायला मिळतोय. धावचीची संधी देखील होती. दरम्यान राजच्या हातामध्ये चेंडू सहजरित्या विसावला गेला नव्हता आणि तोपर्यंत संधी उपलब्ध होती. 1 धाव धावून केली कंप्लीट. 1 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 6 वरती. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. अजूनही येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिला षटक सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या प्रमाणे गोलंदाजी कौतुक गोलंदाज नंदू पाटील कौतुकास्पद गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती जरूर मोठा फटका आला होता. तदनंतर मात्र कमबॅक केलाय. इथे मात्र फुल्लर लेनचा चेंडू होता. ऑन साइडला केला गेलाय. सनीला तैनात केले गेले. 1 धाव वेगाने कंप्लीट केली. समाधान मानावं लागते 1 धावेवरती. 1 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. धावफलक जाऊन पोहोचलाय 7 वरती. षटक क्रमांक 1 अंतिम चेंडू. शेवटचा चेंडू स्ट्राईक वरती फलंदाज जितू पाटील. इथे मात्र सुरेख डिलिव्हरी पाहायला मिळते. दरम्यान पंचांचा इशारा होते. चेंडू आहे वाईड. आउट साइड द लेग स्टंप या चेंडूला फेकले गेले आणि इथे मात्र दंडित केले गेले गोलंदाजाला. 1 धावेची भर. धावफलक पोहोचलाय 8 या आकड्यावर. अजूनही अंतिम 1 चेंडू शिल्लक आहे. संधी भरपूर आहे कारण पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. 1 क्षेत्ररक्षक लावला गेलाय डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. 1 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. कव्हर पॉइंट हा क्षेत्र जरूर खाली आहे आणि दरम्यान हा चेंडू जातो. एसटी रक्षक स्वतः या चेंडूवरती धावलाय आणि पंचांचा इशारा होता लेग बायच्या स्वरूपात ही आली. 1 धाव. षटक संपलाय पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात त्या म्हणजेच 9 धावा.
एका फलंदाजाच्या मोबदल्यात धाव फलकावरती 9 धावा. तसेच आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचं आपण सर्वप्रथम इथे जरूर स्वागत करणार आहोत. सन्माननीय रोहित मुकादम साहेबांच्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम स्थानिक नगरसेवक एक दमदार नेतृत्व आदरणीय नरेशजी मनेरा साहेबांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय रोहितजी मनेरा साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय आदरणीय नरेशजी मनेरा साहेबांचा. तदनंतर या क्षेत्रातील चांगलं समाज सेवा त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत असते आणि समाजसेवक सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांचं देखील शुभ सन्मान आग्रिकोली प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून या व्यासपीठावरती केलं जाते. दोन्ही मान्यवरांचा शुभ सन्मान तसेच सन्माननीय जयवंशी म्हात्रे शाखा प्रमुख वाघभिल यांचं देखील आपण शुभ सन्मान आग्रिकोली प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने इथे केला जातोय. सन्माननीय रोहितजी मुकादम साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करतोय. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. दाट अपील पंचांकडे केली गेली. दरम्यान अपीलमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास देखील भरपूर पाहायला भेटला आणि इथे मात्र फलंदाजा बाद होत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक हादरा लागला गेलाय टीम आग्री एव्हेंजर संघाला जितू पाटीलच्या रूपाने आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना फलंदाज आकाश भोईर. आकाशला पाठवले गेले क्रमांक 4 वरती. महत्वाची भूमिका जरूर असेल आकाशची देखील, कारण कुठेतरी संघाला आवश्यकता आहे चांगल्या पार्टनरशिपची. सुनील आणि आकाश या जोडीला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. एका बाजूने सुरुवात अतिशय सुरेख पाहायला मिळते. गोलंदाज सनीच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजीचा नजारा या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती करत असताना फलंदाज जितूला मात्र पाठवलं गेलंय मैदानातून बाहेर. तंबूच्या आशियामध्ये त्याला पाठवलं गेलंय. दरम्यान गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सनी ठाकूर सज्ज. आकाश भोईरसाठी पुढचा बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न आकाशच्या माध्यमातून केला जात होता. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. निर्धाव चेंडू मागे धाव फलक आता मात्र थांबलाय, तो म्हणजेच 9 या आकड्यावरती. आतापर्यंत 2 चेंडू अतिशय सुरेख फेकत असताना सनीच्या माध्यमातून पाहायला मिळते. आकाशसाठी दुसरा चेंडू फेकला गेला होता. दरम्यान निर्धाव स्वरूपात या चेंडूला केला गेलाय. स्वतःचं वैयक्तिक अकाउंट ओपन करायचं आकाशला. कशा रीतीने केला जाईल इथे मात्र ऑन साईडला फटका अतिशय सुरेख पाहायला मिळतो, परंतु क्षेत्ररक्षक देखील तैनात केला गेलाय. पॉवर प्लेचं षटक आहे, संधी आहे, गॅप भरपूर मोठी आहे आणि त्याचा फायदा इथे मात्र उचलला जाईल काय. दरम्यान एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले दुहेरी आकड्यामध्ये. धावफलकावरती धावा 10 लागल्या जातात. आकाश असेल नॉन स्ट्राईक एंडकडे, आता मात्र सुनील असेल स्ट्राईकवरती. सनीचा पुढचा बॉल सुनीलच्या माध्यमातून कशा रीतीने खेळला जाईल. सनी गोलंदाजी मार्गवरती सज्ज. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात होता. दरम्यान बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय. निर्धाव चेंडू मागे धावफलक देखील थांबला गेलाय. धावफलकावरती फक्त आणि फक्त 10 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. सलामीला आलेली जोडी होती पंकज गोंडले आणि जितेश पाटील. हे 2 महत्वाचे विकेट होते टीम आग्रा एव्हेंजर संघाचे आणि ते 2 महत्वाचे फलंदाज मात्र सुरुवातीला बाद होत असताना पाहायला भेटले. आता मात्र संपूर्ण जबाबदारी असेल इथून पुढे सुनील मुकादम आणि आकाश भोईरवरती. पुढचा बॉल इथे मात्र खेळला गेला आहे. चेंडूला सहजरित्या आणि गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जात होता आणि दरम्यान अतिशय सुरेख फटका. पंचांचा इशारा येतो. चेंडू आहे नो आणि या 4 धावा. 1+4 धावा मिळतील. 5 धावेनिशी धावफलक वेगाने पुढे जात असताना 15 या आकड्यावरती. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. मुक्त फटका खेळण्याची संधी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा खेळण्याकरिता सज्ज सुनील.
इथे मात्र पुन्हा एकदा आक्रमण करायचं होता. बॅट आणि बॉलचा मात्र संपर्क नाही. फ्री हिटचा फटका जरूर होता. अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराकरिता इथे पारितोषिक देखील आहे. षटक इथे संपले. दुसऱ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या धाव फलकावरती 16 धावा. आग्रिकोली प्रीमियर लीग 2024 आणि षटकांच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना इथे पाहायला मिळते. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये जेवढे षटकार लागतील त्या षटकारांच्या संख्येच्या 5 पट वह्या आग्रिकोली समाजातील गरजू विद्यार्थ्यांना कमिटीतर्फे देण्यात येतील. एक चांगली संकल्पना. आणि ही संकल्पना आमच्या मनामध्ये रुजवली ती म्हणजे सन्माननीय सागरदादा पाटील यांच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना इथे जरूर सूचित करण्यात येते. या टुर्नामेंटमध्ये जेवढे षटकार येतील त्या षटकारांच्या 5 पट वह्या इथे मोफत गरजू मुलांना वाटण्यात येतील आणि एक चांगली संकल्पना पाहायला मिळते आग्रिकोली प्रीमियर लीग मध्ये सन्माननीय सागरदादा पाटील यांच्या माध्यमातून. दरम्यान 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजेच 16 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यात. उर्वरित अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संदीप भुईर. सुनील साठी पुढचा बॉल. इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क पाहायला भेटत नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू लेकटच्या माध्यमातून या चेंडूला फेकलं गेलं आणि सुनील इथे मात्र पूर्णपणे बीट झाला. संदीप भुईर अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती अतिशय सुरेख गोलंदाजीचा नजारा इथे पेश करत असताना पुढचा चेंडू या षटकातील. दरम्यान इथे प्रहार केला गेलाय. स्टँड अँड डिलेव्हरचा फटका. ताकद देखील भरपूर. चेंडूला सरळ भिरकावून दिलाय. 6 धावांचा आणि षटकार. जबरदस्त झेल इथे टिपला गेलाय. चिरागच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या आधी देखील एक अतिशय सुरेख झेल त्याने पकडला होता आणि त्यानंतर इथे देखील पाहायला मिळते अतिशय सुरेख झेल इथे पकडला गेलाय. आग्रिकोली प्रीमियर लीग 2024 मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण हा देखील पारितोषिक आहे आणि स्वर्गीय वसंत हिंदर थंद्रे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय किरणजी वसंत थंद्रे यांच्या माध्यमातून हा पारितोषिक इथे लागू केला गेलाय. आणि तसेच या पारितोषिकानंतर आणखीन एक गिफ्ट देखील आहे. शूज देखील आहेत आणि सन्माननीय तानाजी पाटील साहेबांच्या माध्यमातून ते शूज आम्हाला इथे स्पॉन्सर केले गेलेत. दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या क्षेत्रातील षटकारांचा बादशाह ज्याला म्हटलं जातं तोच सुशांत मुकादम. आणि या फलंदाजाला कितपत शांत ठेवलं जाईल हे देखील अतिशय महत्वाचं आहे, गरजेचं आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला गेला. दरम्यान क्षेत्र थोडंसं चुकीचं पाहायला मिळते फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 23.
23 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुनीलच्या बॅटमधून पाहायला भेटला होता एक षटकार. तदनंतर त्या फलंदाजाला शांत रीतीने बाहेर पाठवण्याचं काम गोलंदाज संदीप भुईरने केला आणि तदनंतर मात्र सुशांत मुकादमच्या बॅटमधून आली एक धावफलक जाऊन पोहोचलाय 23 वरती. अतिशय सुरेख गोलंदाजीचा नजारा पेश करत असताना टीम आरोही 11 संघाचे गोलंदाज. पहिला षटक देखील अतिशय सुरेख हाताळला गेला होता. दुसरा षटक देखील अतिशय सुरेख आणि तिसरा षटक देखील आतापर्यंत दमदार हाताळत असताना पाहायला मिळतोय संदीप भोईर. आपल्या षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला जात होता. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. निर्धाव चेंडू मागे धावफलक थांबला गेलाय तो म्हणजेच 23 वरती. अजूनही अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक चेंडू अजूनही येणं बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र हा चेंडू सोडून दिलाय एसटी रक्षकासाठी. पंचांचा इशारा येतोय. चेंडू आहे वाईड. आउटसाइड द लेग स्टंप या चेंडूला फेकलं गेलं आणि दरम्यान पंचांचा इशारा इथे जरूर येत असताना पाहायला मिळतोय वाईडचा. अवांतर धावेमध्ये भर होईल. अवांतर धावेनिशी धावफलक जातोय 24 या आकड्यावरती. पुढचा बॉल आणि इथे मात्र सुरेख प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू आहे हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक कुणी नव्हतं. एक धाव कंप्लीट केली गेली आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावरती. हा झेल टिपण्याचा प्रयत्न करायला हवा होता परंतु तसं काही क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला भेटलं नाही आणि दरम्यान एक धाव इथे कंप्लीट केली. या षटकामध्ये आल्या 9 धावा. एक फलंदाज देखील बाद झाला या षटकामध्ये आणि दरम्यान चांगली कामगिरी इथे पाहायला मिळते गोलंदाज संदीप भोईरच्या माध्यमातून. पहिलं षटक फेकलं होतं नंदू पाटीलने. धावा खर्च केल्या 9. एक फलंदाज त्याने बाद केला. दुसरं षटक फेकलं सनी ठाकूरनं. 7 धावा खर्च केल्या आणि त्या षटकामध्ये एक फलंदाज त्याने बाद केला होता. संदीप भोईरच्या माध्यमातून 9 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाज त्याने देखील बाद केलाय. टोटल धावफलकावरती धावा 25च्या स्वरूपात आतापर्यंत लागल्या गेले. तर मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि सुशांत मुकादम अशी जोडी आता मात्र खेळपट्टीवरती. या जोडीला चांगली पार्टनरशिप दाखवावी लागेल. चांगला दमखम इथे दाखवावं लागेल. मोठ्या फटक्यांची अत्याशबाजी इथे करावं लागेल. तर गोलंदाजांवरती वार आणि अत्याचाराला मात्र सुरुवात करावी लागेल कारण उर्वरित अजूनही खेळ शिल्लक राहिला तो म्हणजेच अंतिम 12 चेंडूंचा आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये कुठेतरी एका चांगला धावफलक इथे निर्माण करायचा आहे टीम ॲग्री एव्हेंजर्स संघाला आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. मोठ्या फटक्यांची अतिशबाजी इथे केली जाईल. काय गोलंदाजी मार्गमध्ये तंत्रशुद्ध गोलंदाज वापरले गेले. चिरागला बोलवले गेले आणि चिरागच्या माध्यमातून किती धावांपर्यंत रोखलं जाईल टीम ॲग्री एव्हेंजर्स संघाला. खास करून सुशांत मुकादम असेल स्ट्राईकवरती त्याला कुठेतरी इथे थांबवायचं आहे आणि तो काम मैदानाच्या आतमध्ये केला जाईल काय. परंतु एका बाजूने टीमला धावांची आवश्यकता आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. सुशांत मुकादमच्या बॅटमधून ते हल्ले इथे पाहायला भेटेल काय. ज्या हल्ल्यांकरिता ओळखला जातो फलंदाज सुशांत मुकादम आणि ते प्रहार इथे पाहायला भेटेल का हा देखील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज चिराग. आपल्या षटकाची सुरुवात कशा रीतीने केली जाईल. आपल्या षटकातील पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं गेलंय. भरपूर ताकदीनं वार केला गेलाय. गोलंदाजावरती हा प्रहार पाहायला मिळतोय आणि दरम्यान चेंडू काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. स्वागत केलं गोलंदाज चिरागचं. हॅलो लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 सुरेख प्रहार पाहायला भेटलेत. जबरदस्त फटकेबाजी. आता मात्र सुशांत मुकादमच्या बॅट मधून धावफलक तब्बल जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावरती. आता मात्र चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते टीम ॲग्री एव्हेंजर्स संघाच्या माध्यमातून. जबरदस्त फलंदाजीचा नजारा सुशांत मुकादमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचले 37 वरती. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 सुरेख षटकार आणि या टुर्नामेंटमध्ये चांगली संकल्पना सन्माननीय सागरदादा पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराच्या 5 पट संख्येनं वह्या
आगरी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येतील. आतापर्यंत या सामन्यामध्ये पाहायला मिळते तब्बल षटकार लागले गेले, 3 षटकार आतापर्यंत लागले गेले. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज चिराग सुशांत मुकादम साडी. पुन्हा एकदा ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसलाय, क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र कोणतीही चुकी इथे पाहायला मिळत नाही. सुजलच्या माध्यमातून टिपला गेला हा झेल आणि इथे मात्र सुशांत मुकादमचा संपलाय खेळ. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटलं. असं वाटलं होतं की कुठेतरी धाव फलकाला एक चांगला आकार देण्याचं काम त्याच्या माध्यमातून सुरू आहे. चांगल्या धावा त्याच्या माध्यमातून कुठल्या गेलेत आणि तदनंतर मात्र सलगच्या 3ऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळत असताना फलंदाज मात्र बाद होत असताना पाहायला मिळते. थोडीशी ताकद कमी या फटक्यामध्ये पाहायला भेटली. तदनंतर चेंडू खूप उंच गेला, लांबी कमी आणि एलिमिनेशन देखील व्यवस्थित नव्हतं. टायमिंग व्यवस्थित करू शकलं नाही, परंतु जबरदस्त योगदान इथे पाहायला मिळते. 6 चेंडूमध्ये तब्बल 14 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय आणि एका चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत आणून ठेवलंय. इथून पुढे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल फलंदाज आकाश आणि नवीन आलेला फलंदाज क्रमांक 6 वरती जितेंद्र पारधी या खेळाडूवरती देखील जास्तीत जास्त लक्ष असेल, कारण त्याच्या माध्यमातून देखील सातत्याने मोठे फटके येत असताना पाहायला मिळतात. एक चांगला खेळाडू हा देखील आहे, क्षमता आहे या फलंदाजामध्ये आणि ती सिद्ध करावी लागेल. इथे मात्र प्रहार केला गेला त्याच्या बॅटमधून. दरम्यान राज तिथे दक्ष होता आणि राजच्या माध्यमातून इथे मात्र चुकी होत असताना पाहायला मिळते. राजच्या माध्यमातून हा झेल इथे सुटला गेलाय. मागेच झालेल्या स्पर्धेमध्ये राजचा जर विचार केला तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या क्षेत्ररक्षकाला दिला गेला होता राजच्या नावावरती कैलासवासी राजू अनंत तरे चषक मध्ये. आणि दरम्यान इथे पाहायला मिळते थोडीशी चुकी राजच्या माध्यमातून झाली. पुढचा बॉल आकाशसाठी अतिशय सुरेख चेंडूची फेकी पाहायला मिळते. चिरागच्या माध्यमातून पूर्णपणे बीट करणारा हा चेंडू इथे फेकला गेला. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 38 धावा. सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये आल्या होत्या 12 धावा, तदनंतरच्या 3 चेंडूमध्ये फक्त 1च धाव. म्हणजेच काय तर गोलंदाजाने पूर्णपणे कमबॅक केलंय. पुढचा बॉल इथे देखील पूर्णपणे बीट. आणखीन एक चेंडू निर्धाव आणि षटक इथे संपलाय 4थं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते, ती म्हणजेच 38 धावा. या षटकामध्ये तब्बल 13 धावा जरूर खर्च केल्या गोलंदाज चिराग भोईरनं, परंतु कौतुक करेन या गोलंदाजाचं, कारण पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार आले होते. तदनंतरच्या 4 चेंडूंमध्ये फक्त 1च धाव आणि एक महत्वाचा मोहरा, महत्वाचा हदरा त्यांना लागून दिलाय, तो म्हणजेच टीम ॲग्री एव्हेंजर्स संघाला. सुशांत मुकादमच्या माध्यमातून तो हदरा लागला गेला होता. तदनंतर मात्र धावफलक थोडासा थांबला गेलाय. जबरदस्त सामना इथे जरूर पाहायला मिळतात आणि मान्यवर कक्षामधून या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात सन्माननीय नरेशजी मणेरा साहेब, तदनंतर सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं चांगलं योगदान या स्पर्धेकरिता लाभलं गेलंय. आणि आमच्या दोन्ही मान्यवरांची आज उपस्थिती देखील इथे सकाळच्या दरम्यान लागली गेली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती अंतिम षटकाची जबाबदारी सोपवली गेली सनी ठाकूर वरती. कारण इकॉनॉमी जर पाहिली तर नंदू पाटील या गोलंदाजाने 9 धावा खर्च केल्या होत्या. सनी याने 7 धावा खर्च. दरम्यान चेंडू आहे हवेमध्ये, झेल टिपला जाईल काय? चेतेश ठाकूर ते क्षेत्रामध्ये दक्ष जरूर होते, परंतु त्यांच्या माध्यमातून चेंडूवरती थोडंसं लेट पोहोचत असताना पाहायला भेटलाय आणि दरम्यान सहजरित्या कंप्लीट केला 2 धावा. धावफलक जाऊन पोहोचलाय 40 वरती. 40 धावा धाव फलकावरती. सनीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. या चेंडूवरती देखील संधी उपलब्ध करून दिली होती या गोलंदाजाने. कुठेतरी फलंदाज बाद झाला असता, पण ती जडतडला महत्व नाही, झेल सुटला. तदनंतर 2 धावा आल्या. धावफलक पुढे सरकला. अतिशय महत्वाच्या असतील प्रत्येक धावा. कंपल्सरी चेज या स्पर्धेचा नियम आहे आणि प्रत्येक धाव अतिशय महत्वाची. हा चेंडू मात्र पाहायला मिळतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, परंतु पंचांचा इशारा येते आउटसाइड लेग स्टंप, वाईडचा इशारा. फलंदाजाच्या अवाक्याच्या बाहेरचा चेंडू जर तुम्ही फेकाल तर तिथे तुम्हाला दंडित केलं जाईल आणि तेच चित्र इथे घडत असताना पाहायला मिळते. आग्रिकोली प्रीमियर लीग 2023 सर्व काय 2024 सर्व काय पाहायला मिळतंय या स्पर्धेच्या माध्यमातून. सनी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती जितूसाठी.
दरम्यान सुरेख चेंडूची फेकी इथे केली जाते. एक धाव वेगाने कंप्लीट केली जाते. मिसफिल्डचा फायदा तुरंत उचलला गेलाय. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. 43 या आकड्यावरती. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे टीमला आणि ते मोठे फटके पाहायला मिळतील का? फलंदाज जितू असेल स्ट्राईक वरती. जितूच्या माध्यमातून एखादा षटकार किंवा चौकार इथे पाहायला भेटेल का? सनी इथे मात्र सुरेख डिलिव्हरी पाहायला मिळते. अतिशय लेंथ अँड लाईन प्रॉपर फेकत असताना गोलंदाज सनी. आणखीन एक निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू मध्ये मात्र धाव फलक थांबलाय, तो म्हणजेच 43 या आकड्यावरती. तीन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अंतिम 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील. गोलंदाजी मार्गवरती सनी जितूसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा पूर्णपणे बेट होत असताना पाहायला मिळाला फलंदाज जितू. दरम्यान एका धावेची संधी उपलब्ध झाली आणि एका धावेच्या मदतीने ही कंप्लीट केली. एक धाव फलक जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आकाश असेल स्ट्राईक वरती. आकाशच्या माध्यमातून एखादा मोठा फटका इथे पाहायला भेटेल काय? संघाला आवश्यकता आहे एखादा चौकार किंवा षटकार जर या येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये आला तर एक चांगला टोटल इथे निर्माण करू शकतो. कुठेतरी आवश्यकता आहे 50 ते 55 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायला हवा टीम ॲग्रे एव्हेंजर संघाने आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आकाशला आता मात्र करावे लागतील. 2 चेंडू अंतिम शिल्लक आहेत. येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका जरी आला तरी एक चांगला टोटल इथे उभारू शकतो. एक चांगला आव्हान इथे ठेवू शकतो टीम ॲग्रे एव्हेंजर संघ. आणि दरम्यान सनी मात्र पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवरती. आकाशसाठी पुढचा बॉल. इथे मात्र सुरेख चेंडूची फेकी. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा वापर इथे केला जातोय सनीच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना. जबरदस्त चेंडूची फेकी. मिळेल फक्त एक धाव. एका धावेवरती समाधान. धावफलक जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावरती. थोडंसं संकटामध्ये जरूर टाकलं गेले दोन्ही फलंदाजांना. सनीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. पहिल्या डावातील अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडूवरती एखादा प्रहार पाहायला भेटेल काय? शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडूला केलाय सरळ बॅटने. चेंडू 1 बाउन्स ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय 4 धावांसाठी सुरेख चौकार. या डावाची सुरुवात झाली होती चौकारानं आणि या डावाची समाप्ती देखील पाहायला मिळते चौकारानं. चौकारानिशी धावफलक जाऊन पोहोचला 49 या आकड्यावरती. तर तब्बल लक्ष इथे ठेवले गेले ते म्हणजेच 50 धावांचं. या 50 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. आमचे प्रमुख अतिथी सन्मान घेत असताना
या सामन्याची नाणेफेकी करायची आहे. हॅलो, दोन्ही टीम्स कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेकी करतोय. अग्रिकोली प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं आणि या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी मैदानाच्या आतमध्ये होत असताना सामना सुरू ठेवायचा आहे. नाणेफेकी जिंकली आपण निर्णय सांगून ठेवायचा आहे. क्षेत्ररक्षण तयारीनिशी राहायचं आहे. पहिलं षटक गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तनय गोंडले. दुसऱ्या डावाची सुरुवात नंदू पाटील साठी पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि दरम्यान सुरेख क्षेत्ररक्षण अभय मुखादमच्या यांच्या माध्यमातून या चेंडूला थांबवलं गेलं आणि दरम्यान एका धावेची संधी होती. एक धाव कंप्लीट केली. तनय गोंडले गोलंदाजी मार्गवरती सज्ज. सलामवीर जोडीच्या स्वरूपात नंदू पाटील आणि योगेश पाटील. दरम्यान स्ट्राईक वरती आता असतील योगेश पाटील. पुढचा बॉल तनयचा. इथे मात्र सुरेख चेंडूची फेकी पाहायला मिळते. दरम्यान क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करत असताना निलेश पाटीलला तिथे तैनात केलं गेलं होतं आणि जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा. विनंती करेन टीम संजय अँड नरेश स्पोर्ट्स सर्व खेळाडू आपण स्टेज जवळ यायचं आहे. टीम संजय अँड नरेश स्पोर्ट्स आपण स्टेज जवळ यायचं आहे. पुढचा बॉल इथे मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये टाकला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउंड चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार योगेश पाटीलच्या माध्यमातून सुरुवात इथे होत असताना पाहायला मिळते आणि तब्बल 4 ने धावफलक पुढे सरकला जातोय 7 या आकड्यावरती. तनय गोंडले गोलंदाजी मार्गवरती. इथे मात्र सुरेख चेंडूची पैकी पुन्हा एकदा पाहायला मिळते. दरम्यान आणखीन एक निर्धाव चेंडूचा खेळ इथे मात्र संपला. या चेंडूवरती कुठेतरी इन साइड आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान जबरदस्त चेंडूचा फेकी इथे करत असताना तनयच्या माध्यमातून अतिशय सुरेख चेंडूची फेकी केली. निर्धाव चेंडू मागे धावफलक 7 वरती थांबला गेलाय. थोडंसं कानमंत्र थोडीशी चर्चा इथे नंदू पाटील यांच्या माध्यमातून त्वरित होत असताना पाहायला भेटली. प्रत्येक निर्धाव चेंडू थोडासा दबाव जरूर बनवेल आणि त्याच कारणाचं थोडीशी चर्चा इथे केली गेली. तनयचा पुढचा बॉल योगेश पाटील साठी शपल होऊन खेळला गेला. ऑन साइडला फटका. दरम्यान लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागते. जिथं पाटीलच्या माध्यमातून या चेंडूला थांबवलं गेलं आणि तत्पूर्वी संधी होती. 1 धाव त्वरित कंप्लीट केली. धावफलक जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. अजूनही अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल तनय गोंडले गोलंदाजी मार्गवरती. समोर जाईल फलंदाज नंदू पाटील ज्याने या डावाची सुरुवात केली होती. पुढचा बॉल षटकातील अंतिम बॉल. धावफलकावरती 8 धावा. षटक इथे संपला पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धाव संख्या 9 या आकड्यावरती. अजूनही 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 41 धावांची आवश्यकता अजूनही टीमला आहे.
आरोही 11 संघ दमदार सुरुवात इथे पाहायला मिळते. तनयच्या माध्यमातून हा षटक फेकला गेला आणि या षटकामध्ये तब्बल 9 धावा गोलंदाज तनयने खर्च केला. एकही फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरला नाही. आता मात्र दुसरा षटक असेल अतिशय महत्वाचा आणि त्या दुसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र कोणत्या गोलंदाजावरती दिली जाईल हा देखील प्रश्न अतिशय महत्वाचा. दरम्यान दोन्ही फलंदाज सुरेख कामगिरी करतात. एका बाजूने फलंदाज नंदू पाटील, दुसऱ्या बाजूने योगेश पाटील. योगेश पाटीलच्या बॅटमधून एक सुरेख चौकार पाहायला भेटला. आपल्या षटकातील पुढचा बॉल षटकाची सुरुवात इथे होत असताना पंकज गोंदले गोलंदाजी मार्कवरती. योगेश साठी हा चेंडू ऑन साइडला केला. या चेंडूला मात्र क्षेत्र थोडंसं चुकीचं कंप्लीट केली जाते. दरम्यान घुशंकी क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन ट्रॅव्हल झालाय. आमचे पंच थोडीशी चर्चा करत असताना जरूर धावफलक पाहायला मिळतोय. एका धावेची भर धावफलक दुहेरी आकड्यामध्ये 10 वरती जाऊन पोहोचलाय. सुरेख चेंडूची फेकी. पहिला चेंडू अतिशय सुरेख पंकज गोंदलेच्या माध्यमातून फेकला गेलाय. आपल्या षटकाची सुरुवात करत असताना पाहायला मिळतोय योगेश पाटीलसाठी आपल्या षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त चेंडूची फेकी. निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र दबाव बनवेल टीम आरोही संघावरती आणि तेच इथे जरूर पाहायला मिळते. आपल्या षटकातील पुढचा बॉल. पंकज गोंदले पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती. इथे देखील सुरेख चेंडूची फेकी. चेंडूला खेळले देखील ऑन साइडला जबरदस्त पद्धतीने. दरम्यान आंब्याच्या झाडाला लागून क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव त्वरित कंप्लीट केली. फक्त आणि फक्त मिळते एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय पुढे 11 या आकड्यावरती. धावफलकावरती 11 धावा लागल्या गेल्यात. पंकज गोंदले गोलंदाजी मार्गवरती. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जात असताना चौथा बॉल नंदू पाटील जाडी. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. खेळलाय डीप कव्हर क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि आता मात्र चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी सुरेख चौकार. चार चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती 15 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नंदू पाटीलच्या माध्यमातून आता मात्र धमाका इथे पाहायला मिळते. ज्या खेळीसाठी फलंदाज ओळखला जातो आणि तीच खेळी मैदानाच्या आतमध्ये सातत्याने करत असताना षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र हा चेंडू भरपूर वळला गेला आणि दरम्यान पंचांचा इशारा देखील इथे येतोय वाईटचा. फलंदाजाच्या अतिशय अवाक्याच्या बाहेर या चेंडूला फेकलं गेलं आणि दरम्यान वाईटचा इशारा. धावफलक वाढते. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. इथे देखील सुरेख प्रहार पाहायला मिळतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय आणि सहजरित्या कंप्लीट केले जाते 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या पुढे सरकली जाऊन पोहोचले 18 वरती. सिंगल आणि डबलच्या माध्यमातून चांगल्या धावा इथे जमवल्या जातात नंदू पाटीलच्या माध्यमातून आणि एक सुरेख चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलाय. अजूनही अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक. एखादा षटकार इथे पाहायला भेटेल काय?
ऑन साइडला फटका अतिशय सुरेख, क्षेत्ररक्षक भरपूर लांब या चेंडूपासून, गॅप भरपूर मोठी आणि लॉंग ऑन पट्ट्याला क्लिअर करत असताना चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. षटकार आणि संघाची धावसंख्या तब्बल वाढत असताना पाहायला भेटली. धावफलक जाऊन पोहोचलाय 24 वरती. अजूनही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती 24 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीनं वाटचाल करत असताना पाहायला मिळते. अजूनही 18 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजेच टीमला 26. आरोही 11 संघाला अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये सलामवीर जोडी अतिशय सुरेख कामगिरी करत असताना जबरदस्त पार्टनरशिप नंदू पाडेल आणि योगेश पाडेल यांच्या माध्यमातून योगेश पाडेल यांनी सुरुवात केली होती. सन्माननीय विलासजी पाटील साहेबांचं आगमन इथे पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुढचा बॉल इथे मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू आहे हवेमध्ये. एक धाव वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल, काय प्रयत्न मात्र केला जात नाही. धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. 17 चेंडू आणि अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूने दमदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये फलंदाज नंदू पाटील करतोय. कुठेतरी षटकार आणि चौकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. सिंगल आणि डबल वरती देखील विश्वास ठेवत असताना चांगली कामगिरी नंदू पाटील करत असताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळल्या गेल्या या चेंडूला. शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेची मागणी आणि इथे मात्र कंप्लीट केल्या जातात या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करत असताना जाऊन पोहोचला 27 या आकड्यावरती. धावफलकावरती 27 धावा. येणारे चेंडू शिल्लक असतील 16. आवश्यकता असेल 23 धावांची. अजूनही तनयच्या गोलंदाजी मधले 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये कमीत कमी धावा खर्च करत असताना जर एखादा फलंदाज इथे जर बाद केला तर कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकतं. कमबॅक केला जाईल आणि तो कमबॅक अतिशय महत्वाचा आहे टीमला. इथे मात्र फटका फसला गेलाय. दरम्यान चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना काळ्या पडद्याच्या मागे मिळते फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पाहायला मिळते पुढे सरकत असताना. धावफलकावरती लागल्या 28 धावा. अजूनही 15 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे टीमला. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक त्याने गोंधळे गोलंदाजी मार्गवरती. महत्वाचा विकेट असेल नंदू पाटील. ज्याप्रमाणे तो मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत बॅटिंग करतोय, सिंगल आणि डबल च्या माध्यमातून खेळतोय. आतापर्यंत नंदू पाटीलचा जर खेळ बघला तर दरम्यान एकही चेंडू त्याने निर्धाव खेळलेला नाहीये. प्रत्येक चेंडूवरती सिंगल, डबल, षटकार, चौकार इथे पाहायला भेटले. आतापर्यंत 17 धावांचं योगदान त्याने दिलंय अवघ्या 7 चेंडूमध्ये. सुरेख खेळी आपल्या संघासाठी खेळत असताना नंदू पाटील जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावामध्ये पहिला षटक हाताळला होता आणि पहिला षटक होता पॉवर प्लेच्या दरम्यान. फक्त 9 धावा खर्च करत असताना महत्वाचा मोहरा टिपला होता आणि इथे मात्र बॅटिंग करत असताना 7 चेंडूमध्ये 17 धावांचं योगदान, म्हणजेच एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये नंदू पाटील. इथे मात्र खुबा टप्प्याचा चेंडू आहे. ऑन साइडला चेंडू जरूर ट्रॅव्हल होत असताना दरम्यान मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. पंचांचा इशारा लेग बायचा आणि या एका धाव्याच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या जाऊन पोहोचली 29 या आकड्यावरती. धाव फलकावरती 29 धावा. अजूनही 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 21 धावांची अजूनही आवश्यकता. येणारे 2 चेंडू अजूनही तनय गोलंदाजी मार्गवरती. कुठेतरी या येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये एखादा मोहरा जर टिपला तर कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकतं. दरम्यान खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये केलेला आहे. सरळ बॅटनं नंदू पाटीलच्या माध्यमातून 1 धाव अर्जित केली. एका धावेच्या मदतीने धाव फलक सरकला पुढे 30 या आकड्यावरती. 13 चेंडू अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे टीमला.
योगेश पाटील असतील ऑन स्ट्राईक. तनय गुंडले षटकातील पुढचा बॉल. सन्माननीय तानाजी पाटील साहेबांचं आगमन इथे होत असताना पाहायला मिळते आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिका वीर साठी आम्हाला जरूर शूज आणि दिले गेलेत शूज आणि बॅट त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. अंतिम चेंडू जरूर निर्धाव फेकत असताना गोलंदाज तनय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सुनील मुकादमला बोलावलं गेले. येणारे 12 चेंडू शिल्लक असतील आणि धावांची आवश्यकता असेल टीम आरोही 11 संघाला, ती म्हणजेच 20. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये या 20 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज बोलावलं गेले सुनील मुकादमला. सुनील मुकादमच्या माध्यमातून कुठेतरी या संघाला थांबवलं जाईल का, आवश्यकता आहे. महत्वाचा विकेट असेल नंदू पाटील, चांगली बॅटिंग करतोय, जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून सुरू आहे. 50 धावांचा टार्गेट इथे ठेवला गेलाय आणि त्याचा पाठलाग करत असताना टीम आरोही 11 संघ आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 30 वरती. 12-20 ची आवश्यकता. इथे मात्र फटका अतिशय सुरेख गॅप मध्ये टाकलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक वेगाने पळतो चेंडूच्या मागे, परंतु चेंडू मात्र निघून गेलाय डीप कव्हर क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. या चौकारणीशी संघाची धाव संख्या पुढे सरकत असताना धावफलकावरती 34. नंदू पाटील आता मात्र अतिशय सुरेख बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. संघाला तब्बल नेऊन ठेवलं 34 या आकड्यावरती. आवश्यकता असेल 11 चेंडू मध्ये 16 धावांची. पुढचा बॉल. इथे मात्र सुरेख फटका पुन्हा एकदा गॅप मध्ये टाकला गेला चेंडूला. दरम्यान क्षेत्ररक्षक आहे. एकदा वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावचीतची संधी मात्र कलेक्ट करण्यामध्ये इथे थोडस चुकला जरूर गोलंदाज सुनील. मात्र 2 धावा कोणी रोखू शकला नाही. 2 धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते, ते म्हणजे 36 धावा. सिंगल आणि डबलच्या माध्यमातून अतिशय सुरेख बॅटिंग, तदनंतर चौकार आणि षटकारांची अतिशबाजी देखील पाहायला मिळते. नंदू पाटील वन मॅन शो, वन मॅन आर्मी अशी भूमिका निभवत असताना या सामन्यामध्ये जबरदस्त खेळी पाहायला मिळते. जबरदस्त ऑलराऊंडर खेळी त्याच्या माध्यमातून 10 चेंडूमध्ये अजूनही 14 धावांची आवश्यकता टीमला आहे. टीम आरोही 11 संघ बॅटिंग करतोय. 10 चेंडूमध्ये आतापर्यंत 14 धावांची आवश्यकता जरूर आहे. आतापर्यंत या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा 36च्या स्वरूपात. आजच्या दिवसातील सर्वात मोठी पार्टनरशिप पाहायला मिळते योगेश पाटील आणि नंदू पाटील यांच्या माध्यमातून. 36 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत पहिल्या विकेटसाठी. पुढचा बॉल. इथे मात्र टप्पा अतिशय सुरेख ओळखला गेलाय आणि डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय. 1 राऊंड 4 धावांसाठी सुरेख चौकार. आणखीन एक दर्जेदार चौकार फलंदाज नंदू पाटीलच्या बॅटमध्ये आलाय आणि धाव फलक वेगाने जाऊन पोहोचलाय, तो म्हणजेच 40 या आकड्यावरती. येणारे चेंडू शिल्लक 9 आणि धावांची आवश्यकता असेल 10. गोलंदाजी मार्गवरती सुनील मुकादम पुन्हा एकदा सज्ज. धावफलकावरती आतापर्यंत धावा लागल्या गेल्यात 40 धावा. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे टीमला. पुढचा बॉल. इथे मात्र ऑन साइडला फटका पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे. आणखीन एक धमाका.
नंदू पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक दमदार चौकार आणि या चौकारानिशी धावफलक जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावरती. आता मात्र पूर्णपणे वजन निर्माण केलाय या सामन्यामध्ये टीम आरोही 11 संघाने आणि त्याचं श्रेय जाईल फलंदाज नंदू पाटील या फलंदाजाला. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. जबरदस्त पहिल्या डावामध्ये षटक हाताळला, त्यानंतर आता मात्र दुसऱ्या डावामध्ये चांगली बॅटिंग, एक षटकार, तब्बल 3 चौकार, दमदार बॅटिंग. पार्टनरशिपचा जर विचार केला तर 44 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील आणि नंदू पाटील जबरदस्त कामगिरी करत असताना 8 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे अजूनही टीमला. पुढचा बॉल इथे मात्र ऑन साइडला केला गेलाय, शतरक्षक आहे, बनून राहील प्रेक्षक, चेंडू निघून गेलाय, विनिंग शॉट, षटकार. पहिला सामना इथे जिंकलाय टीम आरोही 11 संघाने. दुसऱ्या सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. तत्पूर्वी संपूर्ण आगरी कोळी समाजाला प्राऊड फील करणारा एक अतिशय सुरेख व्यक्तिमत्व, ज्यांनी तब्बल इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट म्हणून एक किताब त्यांच्या नावावरती, तर नॅशनल गोल्ड मेडलिस्ट हा किताब देखील वेट लिफ्टिंगच्या माध्यमातून सन्माननीय तानाजी पाटील साहेब इथे उपस्थित आहे आणि अतिशय महत्वाचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत असताना जरूर आगरी कोळी समाजाला गर्व जरूर वाटणार सन्माननीय तानाजी पाटील साहेबांचं आगमन इथे व्यासपीठावरती जरूर पाहायला मिळतात. एक नामवक्त सन्माननीय